हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे. खूप चर्चा आहे या सिनेमाची. अख्ख्या सोशल मीडियावर अगदी अनाउन्समेंटपासूनच बज होता. टीजर आला, आता गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. कॅप्टन ऑफ द शिप आपल्यासोबत आहेत प्रवीण विठ्ठल तरडे. खूप स्वागत तुमचं राजश्री मराठीमध्ये. खूप एनर्जेटिक व्यक्तिमत्व आज माझ्यासोबत आहे असं मी म्हणेन. काय एनर्जीने बोलताय सर, कसे आहात सगळ्यात? मी सगळ्यात भारी आहे, खतरनाक आहे एकदम. एनर्जी ही माझी ओळख आहे. म्हणजे ज्या दिवशी ही एनर्जी प्रवीण तरडेमध्ये दिसणार नाही त्या दिवशी मी काम करणं बंद करेल. कारण ही जी माझ्यात एनर्जी आहे तीच माझ्या चित्रपटांमध्ये येते, तीच माझ्या प्रेक्षकांमध्ये क्रिएट होते आणि सिनेमे डोक्यावर घेतले जातात ते या एनर्जी. अगदी. पण सर मगाशी तुम्ही स्टेजवर बोलताना म्हणालात की 2 वर्षांनंतर एक सिनेमा आणि वेगवेगळे जॉनर्स, बायोपिकमध्ये याच व्यक्तीला निवडावं. पहिला थॉट हा कधी आला आज मला जाणून घ्यायचं. सगळ्यात महत्त्वाचं की बायोपिकमध्ये ज्यावेळी एखाद्या माणसाच्या आयुष्यावर बायोपिक करतो तर त्या माणसाची जनमानसात असलेली प्रतिमा हा खूप महत्त्वाचा विषय असतो. दिघे साहेबांची प्रतिमा काय, तर दाढीमधला एक योग्याचं तेज असणारा माणूस. त्यांची प्रतिमा पण बघा ती तशीच आहे. तर पात्र निवडताना मला दिघे साहेबांसारखा दिसणारा नको होता. मला आधी तो अभिनेता हवा होता, मग मेकअप आणि सगळ्यांनी त्यांच्यासारखा दिसणारा करायचा होता. आणि पहिलीच ट्रायल कर्मधर्म संयोगाने प्रसादवर झाली. त्याच्या अभिनयाबद्दल मी काय बोलणार, अप्रतिम अभिनेता. आणि तो जे दिसला, माझी अपेक्षा होती 50% तरी जवळ गेला तरी मी घेणार, पण अभिनेता पाहिजे. हा तर डायरेक्ट 100% गेला रे. म्हणजे लोक आश्चर्यचकित झाली. एक माणूस तिथं उभा होता जो दिघे साहेबांपासून त्यांच्या बरोबरीचा होता, शशीदादा म्हणून. अचानक खोलीतनं प्रसाद बाहेर आला त्यांच्या स्टाईलनी सिगारेट पीत. हा शशी दादा जो उभा होता, माझ्यावर विश्वास ठेवा, 3 फूट मागं उडाला आणि ढसा रडायलाच लागला. कारण त्याला वाटलं दिघे साहेब आले की काय. इथंच प्रसादचं कास्टिंग फायनल झालं. त्यासाठी वेगळी म्हणजे आमच्या डोळ्यासमोर जे घडलं, शशीदादा ज्या पद्धतीनं मागं आला दिघे साहेबांना बघून, त्याच्यासाठी ते दिघे साहेब होते हो, प्रसाद होक नाही. ह्या इथंच प्रसादचं कास्टिंग फायनल झालं. बाकी अभिनय म्हणजे कमी कष्ट पडले. दरवेळी नवा नट आणण्याचे हे असायचं. देऊळबंदमध्ये गश्मीरचं डेब्यू होतं. मुळशी पॅटर्नला ओम मोठा ॲक्टर आहे, पण त्याचा अशा पद्धतीचा रोल पहिल्यांदा होता. धर्मवीरला तर काय मीच केला, कारण कुणीच मिळालं नाही तशी बॉडी किंवा हे करणारा. हंबीररावला म्हणून केला. आणि धर्मवीर मला प्रसाद ओकच्या रूपानं ज्या पद्धतीनं मिळाला आहे ते हॅट्स ऑफ. म्हणजे कदाचित दिघे साहेबांनीच सांगितलं याला करा आणि तो झाला. अगदी. पण सर काही खूप तासांची भाषणं तुमच्याकडे आहेत दिघे साहेबांची, अनेक गोष्टी तुमच्याकडे आहेत. पण एवढ्या सगळ्या गोष्टी असताना आपल्याला जे हवं आहे ते मांडणं ही पण एक डिरेक्टर म्हणून टास्क असणार. कोणती गोष्ट सगळ्यात जास्त कठीण होती या जर्नीमध्ये? सगळ्यात महत्त्वाचं, मला मुळशी पॅटर्ननी मला ज्या एका उंचीवर नेऊन ठेवलंय. तर तुम्ही पाहिलं मुळशी पॅटर्न ज्या उंचीवर आहे, म्हणजे कुणीच बीट नाही करू शकलं. हिंदीत पण काय अवस्था झाली आपण पाहिलं. तर मुळशी पॅटर्नची जी उंची होती मला तिथपर्यंत पोहोचणं क्रमप्राप्त होतं. तिथून खाली तर येऊन चालणार नव्हतं. आणि टीम वेगळी होती, माझी नव्हती. मला पुण्यातल्या लोकांबरोबर काम करायची सवय, आणि मी माझं पुणं, माझी माणसं असं खूप असतं. कारण तुम्ही कम्फर्ट असता. वेगळी ठाणं, वेगळं शहर, वेगळी माणसं, वेगळ्या गल्ल्या, वेगळं टेम्परेचर, वेगळंच माणूस. आणि अशा ह्याच्यात एनर्जी माझीच. मी खूप सेटवरती म्हणजे तुम्ही मला पाहू पण शकत नाही. मी खूप असं हायपर असतो, कारण असे चित्रपट त्याशिवाय होत नाही. हे काय आई बाबा आणि मुलगा मुलीने घरात मारलेल्या गप्पांचे सिनेमा नाही आहेत, चौकटीतले ते किचनमधले सिनेमे नाही आहेत. हे रस्त्यावरचे सिनेमे असतात. माझे सिनेमे किचनमध्ये घडत नाहीत. आपले सिनेमे, आपला पॅटर्न रस्त्यावरचा आहे. त्यामुळं तो सिनेमा करताना मला ती एनर्जी इथल्याही लोकांकडनं पाहिजे होती, जी त्यांनी दिली. त्यामुळं सगळ्यात मोठा टास्क होता. मुळशी पॅटर्न नंतर करतोय सिनेमा, आणि ते माझ्या टीमनी कंप्लीट केलं. अगदीच. आणि हे खूप भारी आहे. अनुभव नाही विचारणार सर, पण या अख्ख्या जर्नीमधला एखादा किस्सा एक दिग्दर्शक म्हणून कायम तुमच्याकडे असेल, किंवा तो अनुभव म्हणा किंवा एखादी घटना म्हणा, तो कोणती शेअर करा? तो म्हणजे दिघे साहेबांच्या अपघाताचा सीन. मी ती काय आलं, मी दिवस रात्र ते दिघे साहेब चालू होतं ना. येणारा प्रत्येकजण दिघे साहेबांवर बोलतोय, मी नोट्स काढतोय, बायोपिक करायचे, एक प्रोजेक्ट आहे, सगळी रियालिटी मांडायची आहे. आणि असं सगळं करत असताना सिनेमाच्या शूटिंगमध्ये तो सीन आला त्यांच्या ॲक्सिडेंटचा.
तर मला सगळं माहिती होतं, माझीच टीम आहे, 5 कॅमेरे लावलेत, सगळे VFXचे एवढे टॅलेंटेड लोक आणून तिथं बसवलेत. म्हणजे त्या दिवशी सेटअप जो होता ना सेटवरती, मी जेवढे सिनेमे केले किंवा मी ज्यांना असिस्ट केले अशा कुठल्याच सेटवर मी एवढा सेटअपच नव्हता पाहिला तगडा. तर त्या ॲक्सिडेंटचा सीन आला आणि कळत नकळत मी रडायला लागलो. कारण मी दिघे साहेब करत त्यांच्याच असं ते माझ्याच सामावले होते दिघे साहेब. आणि त्या अपघाताच्या सीनला माझ्या डोळ्यात अचानक पाणी येऊ लागलं आणि मी शेजारी उभ्या असणाऱ्या मंगेश देसाईचा हात असा घट्ट पकडून ठेवला. कारण साहेबांचा ॲक्सिडेंट होता, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ॲक्सिडेंट होत होता. तीच आठवण इतकं मी इन्व्हॉल्व झालो त्या सिनेमात. सर आणि ओघात आता आपण गप्पा मारूच पुढेही प्रमोशनच्या निमित्ताने, पण थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा तुम्ही मारल्या आणि ऑल द बेस्ट तुम्हाला. खरंच खूप छान दिसतंय स्क्रीनवर आणि सिनेमाची खूप उत्सुकता आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. राजश्री मराठीचा सगळा प्रेक्षक वर्ग, म्हणजे मला माहिती आहे राजश्री मराठीवरती जर माझी कुठली क्लिप दाखवली म्हणजे माझ्या बहुधा तुम्ही माझ्या आईवडिलांचं शेतीबरोबरचं ते काम पण तुम्ही दाखवलं होतं आणि त्याला लाखो व्ह्यूज असतात. तर म्हणजे माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत राजश्री मराठीची. तर मित्रांनो, तुमचं प्रेम आणि राजश्री मराठीच्या मार्फत जे मी तुमच्यापर्यंत पोचतोय, तुमच्या ज्या भावना आहेत ते मी माझ्या प्रत्येक चित्रपटातून पूर्ण करत राहील. म्हणजे ही दरवेळी उत्साहाने माझी मुलाखत पण अशीच घेत राहील. आंबेरावच्या सेटवर पण आम्ही खूप मजा केली होती. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट.